नमस्कार, मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत बेसन पेरून केलेली सिमला मिरचीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूया. चला, त्याच्यासाठी मी इथं 4 सिमला मिरची, 1 टोमॅटो, 2 कांदे असं घेतलेले कापून छानपैकी, आणि 2-3 हिरवी मिरची अशी हे कापून घेतलेली आहे. आणि इथं गॅसवरती कढई ठेवून त्याच्यात तेल टाकून गरम थोडेसे जिरे टाकायचे, आणि जिरे आपले छान असे तळले की त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची. आणि हिरवी मिरची आणि जिरे असे छान असं आपल्याला हे परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि कांदा टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हा कांद्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे. थोडंसं टाकायचं आहे मीठ कांदा शिजायपुरतं. मी इथं थोडंच टाकलं आहे. आणि ह्याला मी थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे. थोड्या वेळ झाकून ठेवलं की हे आपलं थोडंसं शिजतं. आणि नंतर आपल्याला ह्याच्यात टमॅटो टाकून घ्यायचा आहे. हे बघा, असा गुलाबी रंग आला की आपल्याला ह्याच्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेते. आणि टमॅटो ते टाकल्याच्या नंतर एकजीव करून परत मी त्याला झाकून ठेवते. आणि मग आपलं टमॅटो पण त्याने शिजून जातं झाकून ठेवल्यावर. आणि हे सगळं शिजल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. तर हे अशा प्रकारे ही भाजी छान होती डब्यासाठी, टिफिनसाठी. मी तर जास्त करून टिफिनसाठीच बनवते. तर हे माझे टमॅटो शिजले ना, आता मी त्याच्यामध्ये मसाले टाकते. तर मी तिथं अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धने पावडर आणि थोडासा असा गरम मसाला टाकला. जास्त गरम मसाला नाही टाकला, कारण की सिंपल भाजी आहे, जास्त मसाले वगैरे नाही आहेत ह्याच्यामध्ये. आणि आता मी ह्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेते. आणि शिमला मिरची टाकून परत हलवून मस्त एकजीव करून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून झाकण ठेवणार आहे शिजायला. छानपैकी असं छान भाजी होती ही, छान मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी. आणि शिजून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला आपली बघायची भाजी शिजली कशी छान. 5-6 मिनटं लागतात, जास्त लागत नाही. तर भाजी बनायला जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात. आणि मी इथं काही बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे. ते बेसन टाकून परत एकजीव करते. मी काय बेसन भाजलेलं नाही आहे, आपलं बेसन शिजून जातं आपल्या शिमला मिरचीमध्ये. तर हे बघू शकता तुम्ही असं. आणि परत मी थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे ह्याला बेसन शिजेपर्यंत. आता हे छान असं होतं. हे बघा, मी परत त्याच्यावरती 2-3 मिनटं झाकण ठेवलं होतं. आणि त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे कापलेली. तर ही कोथिंबीर टाकून मी मस्त एकजीव करून घेते. आणि तयार आहे आपली शिमला मिरचीची सुकी भाजी, बेसन पेरून केलेली भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.